हाय, हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. चला तर मग मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या चर्चेला. मंडळी 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 आज आपण बोलणार आहोत, म्हणजे चर्चा करणार आहोत आपल्या सर्वांचं ना आवडतं कॅरेक्टर, ते म्हणजे फणश्री अक्काबाई यांच्याबद्दल. तर ह्या फणश्रीला ना बहुतेक मंडळी खरूच झाली असावी, कारण काय आहे ना, हिला आजकाल खूपच खाज सुटते. म्हणून तर ही बाई सगळ्यांच्या कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन लेंड्या टाकत असते. खूप मस्ती आली आहे ना असं वाटतं. म्हणजे ह्या बाईला असं वाटतं ना की सगळ्यांनी हिलाच प्रायोरिटी द्यावी, फर्स्ट प्रायोरिटी समजावं, सगळ्यांनी हिच्याकडेच लक्ष द्यावं. एक दिवस जरी कोणी हिच्याकडे दुर्लक्ष केलं ना, हिला राहवतच नाही. येते लगेच वास काढत लेंड्या टाकायला, माझ्याबद्दल बोला, माझ्यावर रिॲक्शन द्या, माझ्यावर रिॲक्ट करा, माझ्यावर रोस्ट करा असं म्हणत. म्हणजे ही बाई जशी पैशांसाठी, फुकटच्या कपड्यांसाठी, फुकटच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी, फुकटच्या स्किन केअर प्रॉडक्टसाठी हापापलेली आहे ना, तसंच ही ना रोस्टिंग रिॲक्शनसाठी सुद्धा हापापलेली आहे. म्हणजे हिला वाटतं ना सगळं अटेन्शन लोकांनी हिलाच द्यावं आणि रोज रोज द्यावं. काकू, तुम्हाला एक सांगते, तुम्हाला जर रोजच असं लोकांनी भाव द्यावा, तुम्हाला रोजच अटेन्शन द्यावं असं वाटत असेल ना, तर बाई एक सांगते, कोणीही मोकळं बसलेलं नाही तुला रोज रोज रिॲक्शन देत बसायला किंवा तुला रोज रोज अटेन्शन देत बसायला. कोणाकडेच एवढा मोकळा वेळ नाही. तुला खूपच अटेन्शन किंवा भाव पाहिजे असेल ना, तर बाई तू दुसरा काहीतरी पर्याय शोध त्याच्यासाठी जाऊन. आमच्याकडून हे होणार नाही की रोज रोज तुलाच फर्स्ट प्रायोरिटीमध्ये ठेवायचं. आमची प्रायोरिटी लिस्ट खूप मोठी आहे आणि आम्ही त्या प्रायोरिटीनुसार लोकांना ना त्यांची जागा दाखवतो. सो तुला नेहमी टॉपवरती राहायचं असेल ना, तर तुला त्याचे टॉपवाले ना कर्म पण करावी लागतील. समजलं का? कर्मा राणी, समजलं का? आणि मंडळी, कारण ह्या बाईला चांगलं माहिती आहे, पब्लिसिटी ती पब्लिसिटी असते. मग कशी का असे ना, मग ती निगेटिव्ह असे ना का एकदम हीन दर्जाची का असे ना, हे हिला पाहिजे म्हणजे पाहिजेच. कसं पण असू दे, सिर्फ पैसा आणे दो, फिर वो कैसा भी आए, मेरे को कोई फरक नहीं पडता, आणे दो. कारण बजेटच एवढं मोठं, बार लाखोंच्या घरात गेले म्हटल्यावरती पैसा तर पाहिजे ना. त्यासाठी कसं का असे ना, सिर्फ पैसा आणे दो, हमको प्यार व्यार कुछ नहीं चाहिए, हमको सिर्फ पैसा चाहिए, पैसा असं. आता त्या दिवशी बघा ना, ही बाई रात्री बेरात्री लोकांच्या कॉमेंट बॉक्समध्ये लेंड्या टाकत फिरते. म्हणजे त्यामध्ये हिला काही घेणं देणं असो नाही तर नसो, पण मात्र लेंड्या टाकत फिरणाऱ्या लोकांची ही वाटच बघत असते. म्हणजे जुने पुराणे कधीचे कुठले चॅनल हुडकून काढते काय माहिती, आणि तिकडे जाऊन लेंड्या टाकत बसते. म्हणजे फक्त पब्लिसिटी आणि अटेन्शन एन्जॉय करण्यासाठी. म्हणजे जुन्या पुराणे व्हिडिओमध्ये जाऊन कॉमेंट केली की लोक लगेच हिची कॉमेंट हायलाईट करतील किंवा पिन करतील किंवा कम्युनिटीला टाकतील किंवा अजून काय करतील. लगे हिला वाटतं की वा चला, लोक मला तिथं बोलायला येतात, शिव्या का घाले ना, पण मला बोलायला येतात ना असं म्हणून मग ते तिला अटेन्शन भेटतं, तिथं तिला पब्लिसिटी मिळते. मग तेच एन्जॉय करायला येते आणि छान एन्जॉय करत हे सगळं करत ना, लेंड्या टाकून सगळीकडे असं दाखवत असते की मला खूप त्रास होतो आहे ह्या सगळ्याचा, मला खूप असं होतं आहे, मला खूप तसं होतं आहे. तर काकू, तुला त्रास होतो आहे ना, तर मग त्या त्रासाचा ना जाऊन इलाज कर, कळलं का? इलाज करायचा सोडून मंडळी, ही काकू ना बघा असं सगळीकडे ना रात्री अपरातली बोंबलत हिंडते की बघू आज मला कुठेतरी मिळत आहेत का लेंड्या टाकायला. असं ह्या काकूबाईचं. आता काय बोलायचं ह्या लोकांसाठी ना मंडळी, 2 शब्द ह्या काकूंच्या लेंड्या टाकण्याच्या स्किलसाठी ना आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि जसं तुम्हाला तर माहिती आहे, हिला मोकळं व्हायची किती सवय. म्हणजे जिथे जागा मिळेल ना तिथे हे काकूबाई मोकळं होते. म्हणजे आपल्या मनातल्या गोष्टी बोलून आहे ना मोकळी होते. आता काहीतरी तिसरंच समजू नका, नाहीतर तिला डबल मिनिंग बोलायची सवय, आम्हाला नाही आहे किंवा मला नाही आहे. आता ही काकू एका ताईच्यानं मागे हात धुवूनच लागली आहे. आता ती ताई म्हणजे त्या फणश्री काकूला अटेन्शन देत नाही ना, म्हणून आता हिचं कसं आहे माहिती आहे का, म्हणजे सवयच आहे की बाबा मला अटेन्शन द्या, मला अटेन्शन द्या, मला अटेन्शन द्या. आणि हिला फक्त तिच्याकडूनच अटेन्शन पाहिजे असतं. बाकीचे अटेन्शन देतात ते हिला ते नकोच असतं. म्हणजे जसं की मी एवढं अटेन्शन देते तर हिला माझ्याकडून नको, हिला फक्त तिच्याकडूनच अटेन्शन पाहिजे. म्हणजे आता कसं करायचं ना मंडळी, तुम्हीच सांगा. ते म्हणतात ना, आ बेल मुझे मार, आ बेल मुझे मार, तसं काहीच ह्या फणश्री काकूंचं उर्फ चाळराणीचं. आता फणश्री काकूबाई, तू फक्त वयानेच वाढलीस का, बुद्धीने पण अजून नांड्यातच अडकलीस का? म्हणजे जरा ते डोक्याचा वापर करायला शिक. अजून असं किती लोकांच्या बळच गळ्यात पडायला जाणार आहेस ना. एवढी काय आणि कसली मजबुरी आणि तुला कसली हौस आहे काय माहिती, उगाच लोकांना बोलते मला टेन्शन द्या, मला टेन्शन द्या. ही कसली असली भीक मागायची सवय
हां, एवढं अटेन्शनचं भूतचं डोक्यावरती चढलेलं चांगलं नसतं. म्हणून तर म्हणतात लोक, बाबा सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत ना तसे तोटे पण आहेत. तोटा हा असा, अटेन्शन सीकर बनतात लोक आणि यांना प्रत्येक गोष्टीला अटेन्शन पाहिजे असतं. मग ते अटेन्शन चांगलं असू दे ना वाईट असू दे, असं असतं. काय बाई, बघा आता तुम्हाला भीक मागण्यासाठी काय काय करावं. सावरा बाई सावरा स्वतःला वेळीच, नाहीतर दुनिया खूप वाईट आहे. आणि मंडळी, ह्या बाईचं तुम्हाला तर माहितीच आहे की हिला नको तिथे मोकळं व्हायची सवय आणि व्यक्त व्हायची सवय. म्हणजे काल परवा मी हा एक डायलॉग ऐकला होता जो हिला एकदम बरोबर सूट होतं की ही बाई एक नंबरची लोचट आणि लाचर आहे. म्हणजे नसते उद्योग करण्यात तर ही एक्सपर्ट आहे. आता हिचे नसते उद्योग तर तुम्हाला काय सांगायची वेगळी गरजच नाही, ते तर तुम्हाला माहितीच आहे. मला माहीत नाही ना, कारण मी नवीन आहे ना ह्या फील्डमध्ये, म्हणून तुम्हाला माहितीच नाही तर तुमच्यापाशीच ठेवा. रिसेंटलीवाले ते मला माहिती आहे. तर ते काय पण असेल ना, ते आता मी वेगळं काय तुम्हाला सारखं सांगणार नाही. तर म्हणजे आज मी सांगणार नाही, नंतर कधीतरी स्पेशल आरामात एक सेपरेट व्हिडिओ बनवून टाकतो, 50-60 मिनटाचा सुद्धा होऊ शकतो, ठीक आहे. तर आता बघा, रिसेंटली अशी एक दुःखद वेदनादायक काळजाला पिळकवणारी घटना घडली एका ताईच्या बाबतीत. तर ह्या नसते उद्योग करणाऱ्या फालतू बिंडोक बाईला त्या ताईच्या नावावर सुद्धा तिच्यासोबत झालेल्या त्या एकदम नीच कृत्याचं सुद्धा गोष्ट सांगून ह्या बाईने गोड गोड बोलून बोलबाला करून व्ह्यूज कमवल्या. म्हणजे ती घटना घडली होती 12 दिवसांपूर्वी आणि तिने व्ह्यूज छापले 12 दिवसानंतर. 12 दिवस काय झोपली होती का ग फने? हां, एवढी कशी ग तू बिनलाजी? ह्या जगात हयात नसलेल्या माणसाला सुद्धा तू पैशासाठी सोडत नाहीस. म्हणजे हा जो तुझा व्हिडिओ त्याच्यावरती तू बोलबच्चन टाकलेस, तिचा फोटो लावून तिचं नाव वापरून जे सगळं नाटक केलंस, त्या मुलीच्या त्या ताईच्या घरच्यांनी बघितलं असं त्यांना काय वाटलं असेल? म्हणजे इथं तू जे बोललीस ना त्याच्यात तू तुझा फायदा करून घेतला. तू जे बोललीस ना त्याच्यावरून असं कुठेच जाणवलं नाही, किंवा तुझ्या थोबाडावरतून असं कुठून जाणवलं नाही, किंवा तुला त्या ताईसोबत झालेल्या त्या घटनेचा कुठेतरी राग आहे आणि कुठे मनात तुला दुःख आहे म्हणून. एवढंच तुला दुःख होतं, एवढं तुला लोकांच्या सिक्युरिटीचं पडलं आहे, तर मग तुझी स्वतःची सिक्युरिटी बघ अगोदर. स्वतःच्या सिक्युरिटीकडे लक्ष दे. असे फोटोज वगैरे नसते व्हायरल झाले तुमचे, त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या फाटक्यात पाय अडकवण्याच्या आधी स्वतःचं बघा आपलं. आणि खरंच तुम्हाला एक सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून घ्यायचं आहे ना, तर मग लोकांच्या अजून बऱ्याच महिला आहेत, खूप गोष्टी आहेत ज्यांना तू म्हणतेस ना आवाज काय म्हणतात, व्यक्त व्हा. आपलं ज्या गोष्टी असतात त्या दुसऱ्यांना सांगा, शेअर करा. तर बाई, शेअर करण्यासाठी ना कुठेतरी एक काहीतरी कर. जे तुला खूप लोकांची सेवा करायची आहे ना, तर एखादी ऑर्गनायझेशन वगैरे उघड आणि बस तिथे लोकांचं काय म्हणतात, काउन्सिलिंग वगैरे करायला. निदान त्या निमित्ताने तरी चांगले कर्म करशील. नाही तर हे असं दुसऱ्यांची एखादी हयात नसलेली व्यक्ती तिच्या नावावरती तिचं नाव वापरून व्ह्यूज कमवणे, ह्याच्या व्यतिरिक्त ह्याच्यासारखं घाणेरडं कर्म दुसरं कोणतंही नाही. म्हणजे एवढी कशी काय ही बाई बनलाजी आहे काय माहिती. जगात हयात नसलेल्या माणसाला पण ही बाई पैशासाठी सोडत नाही. किती खालच्या पातळीची ना ही ह्याच्यावरतूनच कळतं. म्हणजे मंडळी बघा, पूर्ण महाराष्ट्र आक्रोश करतो ह्या घटनेमुळे, संतापलेला आहे. आणि ही बया मस्त बोलबच्चन देत बसली त्या ताईच्या नावावरती. म्हणजे धडधडीत तिचं नाव टायटलला लावून पैसे कमवते. आता काय बोलायचं? आता हिच्यासारख्या ना बायकांना तुम्हीच सांगा, आता हिला काय बोलायचं? आता म्हणजे हिने स्वतःच्या हयात नसलेल्या बापाला सोडलं नाही, सख्ख्या बापाला सोडलं नाही. ते गेल्याच्यानंतर त्यांच्या नावावरती वापरून त्यांचं टायटल थांबलेला रडका चेहरा लावून कॅमेरा ऑन करून 30-30 मिनटं रडली ही बाई आणि त्याच्यावरती पैसे कमवले म्हटलं. तर हे तर कोण कुठचं काय? उगाच टॉपिक उचलायचा आणि तो चघळत बसायचा आणि पैसे कमवायचे. फक्त पैसे कमवण्याचा हे एक जरिया, बाकी काहीही नाही. फक्त सांगायचं की मला वाईट वाटतं, मला लोकांना सिंपती काय मला त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टींचा, तुम्ही व्यक्त व्हा. पण स्वतः व्यक्त होऊन पैसे कमवायचे त्याच्यावरती. हे असे म्हणजे मी नाही घातली आणि कडी लावा आतली असं करायचं. काय बोलायचं ह्याच्यासारख्या बायकांना काय माहिती. आणि वरतून दुसऱ्यांनाच बोलायचं की हे दुसऱ्यांचं कमी, पण दुसऱ्यांना पुढे जात असेल तर खेचायला बघतात मागे, आमच्यावरती जळतात. तर तुम्ही कामच अशी करता, कळलं का? त्याच्यामुळे तुमचे स्वतःचे कामं बघा आधी. स्वतःच्या बुडाखाली किती अंधार आहे ते बघा. तुमचं काहीतरी चुकतंय म्हणून लोक तुमच्याकडे बोटं दाखवतात. समजलं ना? उगाच कोणी रिकामटेकडं बसलं नाही तुमच्यासारख्या रिकामटेकड्या लोकांकडे बोटं दाखवत बसायला. आम्हाला पण आमची भरपूर काम आहेत. पण ते म्हणतात ना की कुठेतरी काहीतरी चुकत असेल ना, तेव्हा ते चूक दुरुस्त करण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात. तसं काहीसं आम्ही करतोय आणि बोलते की व्यक्त व्हा. मग तू जे आम्हाला येऊन धमक्या देतेस, 50-50 लाखाचा मोबदला मागतेस आम्हाला येऊन, सगळ्या नको त्या धमक्या देते, तुमच्यासोबत मी हे करेल, तुमच्यासोबत ते करेल, नको तेवढ्या घाण धमक्या देतेस, तर त्या आम्ही कुठे जाऊन बोलायच्या? हां, आणि आम्ही जर ह्याच्याबद्दल व्यक्त झालं तर बाई तू तर 12च्या भावात जाशील.
हां, आणि आम्ही जर त्याच्याबद्दल व्यक्त झालो, जसं की आता रोज व्यक्त होतं आहे तुझ्याबद्दल, किंवा आम्हाला तू जे धमक्या देतेस त्याच्याबद्दल, तर तू येते लगेच लेंड्या टाकायला की माझं कॅरेक्टरबद्दल बोलतायत वगैरे असं तसं. तर पहिली गोष्ट, ते कानात अडकलेल्या लेंड्या काढ आणि नीट आहे की आम्ही आमच्या इमॅजिनरी कॅरेक्टरबद्दल बोलते आणि तुझ्याबद्दल बोलायला त्याला कॅरेक्टर लागतं, जे तुझ्याकडं नाही आहे, कळलं का? त्यामुळे हे सगळं कॅरेक्टर असॅसिनेशन वगैरे वगैरे हे बोलण्याच्या आधी स्वतःचं कॅरेक्टर बघावे आणि ते घडवण्याचा प्रयत्न करावा आणि मग बोलायचं की बाबा कॅरेक्टर असॅसिनेशन केलं आणि हे ते. पहिलं असॅसिनेशनचं स्पेलिंग सांगा आणि गुगलवर जाऊन अर्थ पण समजून घेतलास ना तर लय बरं होईल. काकूबाई आले मोठे शहाणी, डेंग्या हाकते नुसत्या, दुसऱ्यांना बोलते की मला त्रास देतात, स्वतः पण त्यांना तिप्पट त्रास देते रात्री अपरात्री येऊन. त्याचं काय करायचं? म्हणजे दुसऱ्यांनी केलं तर मारलं आणि स्वतःनी केलं तर मी सावरलं. हे असं झालं तुझं. आपलं म्हणजे बाबा आणि लोकांचं म्हणजे कार्ट. आणि काय ते आजकाल प्रोटीन रिच भातावर एवढा जोर दिला जातोय काय माहिती, म्हणजे नुसतं प्रोटीन. अगं बाई बास, एवढं प्रोटीन नको खाऊस. तुला काय कुठे कुस्ती बिस्ती लढायला जायचं आहे का? नाही, कुस्ती वगैरे लढायला जायचं आहे का? नुसतं आपलं प्रोटीन नुसतं फालतूपणा करत असते. कधीतरी जरा साध्या सिंपल माणसासारखं जगा. जेव्हा बघावं तेव्हा फिल्मी बाईच्या कॅरेक्टरमध्ये फुल ऑन घुसलेली असते आणि नुसते कार्ब्स खायचे आणि प्रोटीनचं नाव द्यायचं. कारण हिच्या अंध बघताना थोडी कळणार आहे प्रोटीन म्हणजे काय आणि कार्ब म्हणजे काय. नुसता वेड्याचा बाजार जो भरलाय, एवढा 2.5 लाख म्हणे 2.5-3 लाख रुपये काय आहेत ह्यांच्याकडे आणि त्यातले 60-70 यांना मिळतात रोज. 60-70 बी नाही, 30-40 वरतीच आजकाल गाशा गुंडाळतात. आणि बाबा सफेद झूट बोलायचं ना तर कोणी ह्या बाईकडून शिकवून घ्यावं. म्हणजे स्पेशली ना ही त्या कॅटेगरीमध्ये पदवीधर आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे बघा, एका आठवड्याआधी वेट लॉस करायची नाटकं करत होती. मागचा 1 आठवडाभर हिचं वेट लॉस झालं, एवढं कमी केलं तेवढं कमी केलं, बॉडीकॉन ड्रेस घालून तंग कपडे घालून टमी टकर घालून लोकांना प्रूफ करत होती की बघा माझं हे कमी झालं, माझं ते कमी झालं, माझं एवढं वजन कमी झालं, तेवढं वजन कमी झालं. आणि तो आठवडा गेला, हा आठवडा चालू झाला नाही तोपर्यंत नुसतं गचागच भात खात बसली. कुठे बिर्याणीच खा, कुठे बड्डेचा केकच खा, कुठे पुरणपोळीच खा, कुठे पनीरच खा, कुठे हरभरे खा, कुठं उडदाचा पापळच खा, नुसतं खा. आणि सगळीकडे ह्याच्या त्याच्या कॅरेक्टरवरती जाऊन बोलायचं आणि म्हणायचं की बाबा मी हे केलं आणि ते केलं असं तसं. नुसतं खा खायचं आणि दुसऱ्यांच्या चॅनल खाली जाऊन जुन्या पुराण्या व्हिडिओ खाली जाऊन लेंड्या टाकत जा. हे असं आहे हिचं. म्हणजे नुसतं खायचं आणि लोकांना दाखवायचं की बघा मी किती वेट लॉस केला आणि अंधभक्त फॉलोसुद्धा करतात. आता काय बोलायचं, अंधभक्त पण हिच्यासारखेच असणार. काय बोलायचं, त्यांना खरं काय आणि खोटं काय ह्यातला फरकच कळत नाही. आणि बोललं की पुन्हा येतात सफाई देण्यामध्ये तर हे ताई एक्सपर्ट आहेत. बाई बंद कर तुझी ही सगळे नाटकं हां, आणि जरा घराकडे लक्ष दे, संसाराकडे लक्ष दे जरा. ते मुलं बाळं आहेत ना आपल्या घरामध्ये ते बघा जरा. ते सोडून आपलं हिचं बाकी सगळीकडे लक्ष असतं. उचापात्या क्वीन कुठली 1 नंबरची 420 बाई आहे, वेड्यासारखं करत असते काहीतरी. आणि जाता अजून एक गोष्ट, ते काल खूप बोंबलत होती ना की एका आईला कोणी समजू शकत नाही, तिची मनस्थिती तिलाच माहिती असते. मी समजू शकते कारण मी एक आई आहे. तर बाई आई हो अगोदर, कळलं का? फक्त जन्म दिल्याने आई होत नाही, तसं आई पण साकारावं पण लागतं. पैशासाठी आपलं त्या पोराकडे, त्या मुलीकडे ते 2 मुलीकडे कधी लक्ष देते काय माहिती. कधी तर लक्ष देत नाही. हिचं आपलं फिल्मिंगच चालू असतं 12 महिने 13 काळ आणि म्हणे मी समजू शकते आणि असं तसं. दुसऱ्यांना बोलते सासरे ठेवत नाहीत घरामध्ये, आईवडील ठेवत नाही घरामध्ये, जाऊ नंदा दीर ठेवत नाही घरामध्ये. आपण बघावं ना आपण किती लोकांना घरामध्ये ठेवलं ते. त्याच्यानंतर दुसऱ्यांना बोट दाखव. पैशासाठी काही पण असंच हिचं. नको त्या गोष्टींवरती, नको त्या टॉपिंगवरती चगळत बसायची सवयच हिला, चाबरी कुठली. वेड्यासारखं काहीतरी बडबड करत राहायचं आणि प्रत्येक गोष्टीला पैशांमध्ये रूपांतर करायचं. आणि आता तर काकूबाई पार 40-50 मिनिटांचे व्हिडिओ बनवायला लागल्यात, एवढ्या त्या एक्सपर्ट झाल्यात ह्या आता. तर मंडळी आपण त्याच्याबद्दल नंतर कधीतरी बोलात, कारण तो विषय थोडासा सेन्सिटिव्ह आहे. ठीक आहे, तर आपण त्याबद्दल लवकरच बोलणार आहोत. सो मंडळी, दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला आजचं आपलं पॉडकास्ट आवडलं असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन चर्चेसोबत. तोपर्यंत ॲज ऑलवेज सर्वांनी काय करायचं ते करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.